हॅलो फ्रेंड्स, डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज ही होळी स्पेशल रेसिपी आहे। होळीला गोड काय बनवावं याची सगळ्यांना चिंता आहे। तर आज आपण मस्त अशी जिलेबीची इन्स्टंट रेसिपी बघणार आहोत। तर मी यामध्ये 1 वाटी मैदा घेतलेला आहे। हा मैदा मी आता चाळून घेणार आहे। चाळून घेतल्यानंतर आपण आता लगेच चाचणी पण करून घेणार आहे। तर मी हा प्रथम मैदा चाळून घेते आणि लगेच आपण आता चाचणी करून घेऊ। आता या पातेल्यामध्ये मी 1 वाटी पाणी आणि 1.5 वाटी साखर, 1.5 वाटी साखर असं प्रमाण यामध्ये मी टाकणार आहे। चाचणीसाठी थोडी साखर जास्तच लागते आणि यामध्ये मी 1 इलायची अशी फक्त टेचून टाकणार आहे। ही इलायची यामध्ये टाकणार आहे आणि टेस्ट पण थोडी छान यावं आणि कलर पण यावं म्हणून मी यामध्ये थोडेसे केसर टाकत आहे। आता याला आपण छान असं याची चाचणी करून घेऊया। हे आपल्याला फक्त म्हणजे जास्त पातळ पण नाही करायची, फक्त चिगट, जिलेबीसाठी चिगट चाचणी हवी असते। तर ही चाचणी आपण आता करून घेऊ। तुम्ही बघू शकता हे आपली अशी चाचणी झालेली आहे। फक्त असं आपल्याला अशी ही बघा अशी आपल्याला चिपचिपी हवी आहे, जास्त आपल्याला थिक करायची नाही आहे, फक्त चिपचिपी हवी आहे। तर ही आपली झालेली आहे। तर याला आपण गॅस बंद करून देऊया। तुम्ही बघू शकता मी पीठ चाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये थोडंसं टेस्टसाठी म्हणून मीठ टाकणार आहे आणि यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकणार आहोत आणि हे यामध्ये पाणी टाकून आता आपण हे मिक्स करून घेणार आहे। हे मी मिक्स करून घेते। तुम्ही बघू शकता मी बॅटर हे छान मिक्स करून घेतलेले आहे। तर यामध्ये काही वेळी म्हणजे गुठळ्या होतात, तर या सर्व गुठळ्या तुम्ही छान फोडून घ्यायच्या आहेत। तर तुम्हाला मी दाखवते आपल्याला बॅटर कसा हवा आहे। हे बघा, आपल्याला जास्त असं पतलं पण नाही हवं आहे आणि जास्त घट्ट पण नाही हवं आहे। आता यामध्ये आपण ज्यावेळी जिलेबी करणार आहोत त्यावेळी आपल्याला यामध्ये अर्धा चमचा पण नाही, अर्ध्या चमचाला पण थोडंसं कमी आपल्याला यामध्ये इनो टाकायचा आहे। इनो टाकायचा आहे आणि याच्यावरती थोडंसं आपल्याला किंचित पाणी टाकून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला लगेच आता जिलेबी करायला घ्यायचे आहेत। आपल्याला शेवटीच हा इनो टाकायचा आहे, त्याच्यामुळे कसं जिलेबी आपली छान क्रिस्पी बनते। तर आपण आता जिलेबी करून घेऊया। तर मी ही अशा प्रकारची पाइपिंग बॅग घेतलेली आहे। तुम्ही दुधाची पिशवीसुद्धा घेऊ शकता, त्यामध्ये घालून सुद्धा तुम्ही जिलेबी बनवू शकता। आता यामध्ये मी ह्याच्या आधी जिलेबी यामध्ये केलेली होती। तर आता हे बॅटर यामध्ये मी ओतत आहे। आता मी याला या पाइपिंग मध्ये भरलेला आहे। आता याला असं मी फोल्ड करून घेते। जर तुमच्याकडे एखादा रबर असेल तर तुम्ही याला रबर बांधू शकता, म्हणजे तर आहे ते पाठीमागच्या बाजूला येणार नाही। आता यामध्ये कसं जिलेबीला कलर असेल तर छान वाटतं, म्हणून मी आता या पाकामध्ये फूड कलर टाकत आहे। तुमच्याकडे ऑरेंज असेल तर ऑरेंज टाका, येल्लो असेल तर येल्लो टाका। मी येल्लो कलर टाकत आहे। तुम्ही बघू शकता आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे। तर आपण यामध्ये जिलेबी सोडूया। तुम्ही बघू शकता आपली जिलेबी किती छान फुललेली आहे। तर आपल्याला तेल गरमच ठेवायचं आहे। इन्स्टंट जिलेबी तुम्ही अशी करू शकता। तर बघू शकता किती छान अशा फुललेल्या आहेत आपल्याला जिलेबी। तर या होळीला तुम्ही इन्स्टंट जिलेबी ही करून बघू शकता, म्हणजे छानसुद्धा होईल आणि तुम्हाला होळीला एक गोड पदार्थसुद्धा होऊन जाईल। तर तुम्ही या होळीसाठी मी ही स्पेशल जिलेबीची रेसिपी टाकलेली आहे। तर तुम्ही मिठाई म्हणून ही रेसिपी घरी ट्राय करू शकता।
तुम्ही बघू शकता. हे बघा आपली जिलेबी किती छान झालेली आहे. आता याला आपण या पाकामध्ये टाकूया. याला कसं आपल्याला 1-2 मिनिट 1 सेकंदभर फक्त पाकामध्ये ठेवायचं आहे आणि लगेच ही जिलेबी आपल्याला काढायची आहे. तुम्ही बघू शकता. म्हणजे कसं हा पाक या सर्व जिलेबीमध्ये मुरला गेला पाहिजे, म्हणून असं पलटून आपल्याला ही जिलेबी करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता ही आपली जिलेबी किती छान झालेली आहे. तर याला आपण आता काढून घेऊया. ही बघू शकता तुम्ही जिलेबी किती छान झालेली आहे. आता अशा प्रकारे या सर्व जिलेबी मी करून घेते. आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे, बारीक करायची नाही. तर माझ्या सर्व जिलेबी आता मस्त अशा तळून झालेल्या आहेत. आता मी या सर्व प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही बघू शकता आपली जिलेबी किती मस्त झालेली आहे आणि ती मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. तर ही एवढी सारी जिलेबी मी एका वाटीमध्ये बनवलेली आहे आणि या इन्स्टंट जिलेबीला जास्त वेळसुद्धा लागत नाही. मला मिनिमम 20 मिनटं लागली ही जिलेबी करण्यासाठी. तर ही जिलेबी खूप लवकर पण होते आणि टेस्टलासुद्धा खूप छान आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि मला सांगा की तुमची जिलेबी कशी झाली. तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला मी जिलेबी आपली कशी झाली आहे ती तोडून दाखवते. कुरकुरीत झालेली आहे. तुम्ही हे बघू शकता किती मस्त झालेली आहे बघा. हे बघू शकता तुम्ही किती कुरकुरीत मस्त झालेली आहे. हे बघा आणि रसरशीत सुद्धा झालेली आहे. तर या होळीला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. जिलेबी खूप छान होते. थँक्यू.